देवाला प्रकट व्हावं लागतं. आता देव म्हणजे कोण? तर परमात्मा, ज्याला आपण ईश म्हणतो किंवा ज्याला ईश्वर म्हणतो, असा जो निर्गुण आहे, ज्याच्यावर कोणत्याच गुणाचा परिणाम होत नाही, असा जो आहे तो. जो निराकार आहे, त्याचा नेमका आकार काय तोच सांगता येत नाही. जसं पृथ्वीचा आकार नेमका कसा आहे, उपग्रहावरून किंवा परग्रहावरून काढलेलं पृथ्वीचं जे चित्र आहे, तशी खरंच पृथ्वी आहे? नाही. ती वरून वाटते आपल्याला तशी, पण प्रत्यक्ष जर पृथ्वीवर पाहिलं तर ती वेगळीच आहे. तसा हा निराकारी देव जो निरंजन आहे, सर्वत्र आहे. आधी होता, आता आहे, यानंतरही होणार आहे किंवा राहणार आहे. तो कशाचंच श्रेय घेण्यासाठी व्यक्त होत नाही. असा हा अव्यक्त देव, शाश्वत, कधीच क्षय होत नाही, असा अक्षय, सर्व शक्तिमान, ज्याच्या समोर द्वैत आणि अद्वैत चालत नाही, असा परमात्मा म्हणजे संपूर्ण ज्ञान आणि केवळ दाता. तो देत असतो, देत असतो, देत असतो. आपल्याला कधीच समजत नाही तो कसा देतो. तो आज बघा, एवढं प्रचंड वैभव जे आहे ते दिले कुणी? सद्गुरु रूपी देवानच ना, ज्याचं नाव आहे समर्थ सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज. गजानन महाराज जर प्रकटच झाले नसते तर मी तुम्हाला भेटलो असतो का? इथपर्यंत आणण्यामध्ये जर मोलाचा हिस्सा कुणाचा असेल, वाटा कुणाचा असेल, तर गजानन महाराजांचा. गजानन महाराजांनी या दगडाला बरोबर हेरलं आणि म्हणाले, आता मी नाही आहे, रत्नपारखी दुसरा आहे, त्याच्याकडे टाकलं पाहिजे. म्हणून त्याच्या कार्यशाळेमध्ये नेऊन टाकलं. त्याने इकडे तिकडे बघितलं आणि म्हणाला, मी आत्मा आहे. असं इकडे तिकडे बघितलं ना, योग्य ठिकाणी वैचारिक छिना मारल्या, वैचारिक हातोडे मारले, आणि मग हा दगड मृत्यूरूपानं बोलू लागला की संसार तो झाला मोक्षमय, कृपावंत माझा सद्गुरु काडसिद्ध, अनुग्रहित केले तेने मला. ठाईची लावली अखंड समाधी, संपली उपाधी अविद्येची. नरेंद्र म्हणे ईश अणुरेणूत आहे, संसार तो झाला मोक्षमय. कळलं का तुम्हाला नित्य अवतार? कळला का नित्य अवतार? तो कसा येतो बघा, कुठून आलाय बघा. की पहिल्यांदा तो निर्विकार, निरंजन, अव्यक्त, शाश्वत परब्रह्म अंश अवतार धारण करून उद्धार करत 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 आवेशामध्ये येतो. आवेशातून तो पूर्ण अवतार धारण करतो. पूर्ण अवतार धारण केल्यानंतर थांबवतो आणि पुन्हा नित्य अवतार घेतो. आणि हे कलियुग अशा प्रकारे तो चालवतो. आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य जे आहेत ते याच्यासाठीच आले. मोगलांचं वर्चस्व प्रचंड वाढलं होतं. आद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी 4 दिशेला 4 पीठं निर्माण केली. आणि जसं शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, तसं हिंदू धर्माला पुनरुज्जीवित करण्याचं काम कोणी केलं असेल तर भगवान आद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी. आणि 4 दिशेला 4 शंकराचार्य पीठं निर्माण करून आपले उत्तराधिकारी बसून त्यांच्यावर हिंदुत्वाचं दायित्व सोपवून ते शांत झाले. मुस्लिम सांगतात इस्लाम खतरे में आहे, की सगळे इथून तिथून सगळे मुसलमान एक होतात. आज आम्हाला सांगणारा कोणी नाही, कारण या पीठानं सांगितले की दुसरं पीठ म्हणतं आम्ही त्याच्या अगोदरचे आहोत.
आणि त्यामुळे वाताघात होत गेली. धर्म जो आद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी तळागाळापर्यंत पोचवला होता तो जोपासावा लागतो. रोपटं लावलं म्हणजे झालं नाही, त्याला खतपाणी घालून त्याची जोपासना करावी लागते, वाढवावं लागतं, काळजी घ्यावी लागते. ती पुढच्या काळामध्ये न घेतल्यामुळे मोगलांचं साम्राज्य आपल्यावर आलं आणि मोगलांनी आपल्या छाताडावर नाचायला सुरुवात केली. हा भारत देश, हा हिंदुस्थान सोन्याची चिडिया असं म्हटलं जायचं. वेद, शास्त्र, संस्कृती अशा विभिन्न अंगानं हा पृथ्वी तलावरचा स्वर्ग म्हणजे हिंदुस्थान. आणि त्याचा कुठली एखादी सुंदरी असली की आपलं साहजिकच लक्ष जातं ना तिच्या सौंदर्याकडे. तशा प्रकारे ही सर्व बाजूनं सुंदर असणारी भारतभूमी मोगलांना, शकांना, डकांना सगळ्यांना आवडायला लागली. आणि मोगलांनी आपल्या छाताडावर नाचून धर्मांतर करायला सुरुवात केली. आता जशा प्रकारे वक्फ बोर्ड आपल्या बोकांडीला बसलेलं आहे आणि हिंदूची कुठलीही प्रॉपर्टी असो ती वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी म्हणून बळकावण्याचं जे काम चालू आहे त्याचा आवाज उठवला ना मी कुंभमेळ्यामध्ये. शेंडी वाढवणाऱ्यांवर जिजिया कर म्हणजे आपलं GST म्हणूया पाहिजे तर आता GST बसवून टाकले. आताच्या भाषेत GST त्याचा जिजिया कर बसवला. जानवं घालायचं नाही, शेंडी वाढवायची नाही, मशिदीसमोर शंख वाजवायचे नाही. आम्ही कधी मशिदी भोवती भोंगे कधीही लावू, तुम्ही नाही लावायचे. धर्मांतर करायला सुरुवात केली, बाटवायला सुरुवात केली. माय बहिणींची अब्रूची लक्तरं सुरू झाली. आणि ज्यावेळेस अशी पृथ्वी त्राही 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 होऊ लागली आणि प्रचंड प्रमाण वाढू लागलं, हिंदूंना जगणं कठीण झालं, त्या भगवान प्रभू रामचंद्र आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांच्या रूपानं प्रकट झाले. तो हा आजचा दिवस माघ वद्य सप्तमी. मग रामानंदाचार्यांनी काय केलं की हा हिंदू धर्म जातीपातीमध्ये 16 ओळ्यामध्ये बाटलेला आहे म्हणून त्यांनी पहिली घोषणा केली, जात पात पूछे ना को, जो हरी का भजन करे वो हरी का होय.